अमरावतीच्या बडनेरा भागात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आलाय. कायदा अंमलात आणायला गेलेलेच कर्मचारी आता दादागिरी करत असल्याचे आरोप होत आहेत. मनपाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू असताना एका कर्मचाऱ्याने थेट नाश्तेवाला दुकानदारावर दबाव टाकल्याचा प्रकार उघड झालाय. कमी पैशात जास्त नाश्ता घेण्याचा प्रयत्न आणि विरोध केला तर थेट धमकी. नेमकं चाललंय तरी काय? तर गुरुवारी बडनेरा परिसरातील जुनी व नवी वस्ती येथे मनपा अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येत होती. ही कार्यवाही अतिक्रमण प्रमुख श्याम चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती. याच दरम्यान पथकातील एका कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नवी वस्तीतील एका नाश्त्याच्या दुकानदाराकडून या कर्मचाऱ्याने 30 प्लेट नाश्त्याची मागणी केली. दुकानदाराने 900 रुपये किंमत सांगितली असता कर्मचाऱ्याने 400 घे आणि नाश्ता दे असा दबाव टाकल्याचा आरोप आहे. दुकानदाराने विरोध करत सांगितले की याआधीही 1200 रुपयांचा नाश्ता घेऊन फक्त 500 रुपये देण्यात आले होते. तरीही संबंधित कर्मचाऱ्याने 30 प्लेट तात्काळ पॅक करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, विरोध केल्यावर दुकानदाराला धमकी देण्यात आली. कधी अतिक्रमणात दुकान लावशील तेव्हा बघतो. धक्कादायक बाब म्हणजे हा दुकानदार अतिक्रमणात नव्हताच. मग अशा लोकांवरही दबाव टाकला जात असेल तर खऱ्या अतिक्रमणधारकांची अवस्था काय असेल? याआधीही अतिक्रमण विभागावर अशा तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र यावर ठोस कारवाई झाली का, हा मोठा प्रश्न आहे. बडनेऱ्यातील या प्रकारामुळे मनपा प्रशासनाची प्रतिमा पुन्हा एकदा धुळीस मिळाली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी गेले की वसुली करण्यासाठी? नागरिकांमध्ये आता उघडपणे चर्चा सुरू आहे. अतिक्रमण प्रमुख श्याम चौरे या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का, की हा प्रकारही नेहमीप्रमाणे दाबून टाकला जाणार?